मुलगी बघायची नाही आहे. हो हो ये काजल काजल बेटा ये ये. नमस्ते सर्वांना, कसे आहात तुम्ही? आता आम्ही एकदम रेडी झालेलो आहे. रेड शर्ट, ब्लॅक पॅन्ट, बाजूला बॅग. आणि मम्मी बघा साडीवर. न्यू साडी मम्मीची एकदम कसली साडी? कसली काठपदराची. साडी? काठपदराची एकदम भारी साडी. बॅग बॅग. बॅग पण आमची मॅचिंग झाली थोडी थोडी. आता आम्ही कुठे चाललोय सांगा तुम्हाला. तर तुम्ही टायटल तर बघितला, तुम्हाला सर्व माहिती आहे आम्ही कुठे चाललोय. आता आम्ही तिथे जातो आहे. आता बघा, फक्त एक क्लिक मारायचे आणि आम्ही तिकडे पोहोचणार. दाखवू का जादू? 3, 2, 1. नाही, थोडं ट्रॅव्हलिंग पण बघा, 5 सेकंड्सचं. आणि बघा, आणि ते पुढचा व्हिडिओ ना, ती वाजवली की तिकडे दारात उभं. पुढचा व्हिडिओ जरा तुम्ही इयरफोन, मला माहित नाही की साऊंड कशी क्लिअर येईल, कारण ब्लॉगिंग जमेल की नाही जमेल ते मला माहित नाही. जर असेल प्रॉब्लेम तर तुम्ही इयरफोन घालून पण, इयरफोन कानाला लावून पण तुम्ही ऐका. जेवढं मला जमेल तेवढं मी व्हॉल्यूम वाढवून ठेवेल. आणि आता जाऊया तिकडे, कसं होतंय काय होतंय ते सर्व आपण बघूया. ठीक आहे? आणि तुम्ही पण या आमच्यासोबत. आता चला या. आता मी इथे घरी पोचलेलो आहे आणि मुलीच्या दरवाजात उभं आहे. आता बघूया, दरवाजा वाजवतो आणि कोण येतंय बघूया दरवाजा खोलायला. बेल पण आहे. बेल आहे. तुम्ही वाटच बघत होतात ना? या बसा. कसे आहात? बरे आहेत ना? बरे बरे. तुम्ही बरे आहेत ना? हो पप्पू तू कसं आहेस? बरं आहेस ना? उशीर झाला ना यायला? हो हो, तेच आम्ही वाट बघत होतो किती म्हटलं तुम्हाला घर सापडतंय की नाही. पाणी आणते पाणी. कसे आहे तुम्ही? हो ठीक ठीक. ठीक आहे. प्रियांका कशी आहे? बरे बरे आहे. तुम्ही तर ओळखता ना सर्व आम्हाला? हो हो, आम्ही तर तुम्हाला सबस्क्रायबरच आहे मी ना. हो. तुमचे. मग, हा. आणि आम्ही पप्पूचे फॅन आहोत. फार आहे त्या फॅन मध्ये आणि या फॅन मध्ये, होय की नाही? होय, होय. काय मग? म्हणूनच मला पण कसं वेगळं वाटलं नाही. बरोबर. कारण आपले सबस्क्रायबर आहेत, हो. आपलीच माणसं आहेत. बरोबर. म्हणून म्हटलं आपण जाऊया, आपण बघून येऊ ना, बरोबर, हा. भेटून येऊ. हो, बरं वाटलं. तुमची दुसरी मुलगी नाही आली? नाही ना, ती कामाला गेली ना, ऑफिस जॉबला जाते. जॉबला जाते. तुम्ही मम्मीचं चॅनल कधीपासून बघता? मी आता 2 वर्ष झाली ना बघते. 2 वर्षापासून 2 बघताय? वर्षापासून बघते. तुम्ही जेव्हा होळीला गावी गेलेला गावाला गेलो तेव्हा? तेव्हा ते गावचे सर्व व्हिडिओ बघितले तुम्ही? हो, गावचे मी बघितले, काही व्हिडिओ बघितले मी. हा, ते हा. शिमग्याला, होळीला हो ते हो, सगळं? होळीला, हो ते मी बघितले. आजीला बघितलं का? हो बघूया. आजी व्हेरी स्वीट. आजी बोलताना चालताना एकदम तुरु आजी असते. किती भारी वाटते आजी. आणि आत्या पण चांगली आहे ना, आत्या पण स्वभावाने चांगली आहे. सोबवणी चांगली हो, आहे. तुम्ही तिला कलेक्टर वगैरे बोलताय. हो, 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 सर्व बघतात. पर्सनॅलिटी पण मला तशीच वाटते. वाटते. हो. म्हणजे मला काय आवडतं आमच्या व्हिडिओतून, मम्मीच्या व्हिडिओतून काय आवडतं? मम्मीच्या व्हिडिओ मध्ये त्यांच्या रेसिपी भारी असतात, एकदम भारी. आणि त्यांचं मेन बोलणं नमस्ते असं करून देतात ना, ते खूप मला आवडतं. खूप छान. ते नमस्ते सर्वांनाच आवडतो ना? नमस्ते फार छानच बोलतात. छोट्या छोट्या मुलांना पण आवडतो. हो ना. आणि आता ह्या पप्पूला मी बघते 2 वर्ष, म्हणजे किती काळजी घेतो आईचं, म्हणजे एकदम मस्त केअर टेकर, म्हणजे पण नाही घेणार, इतकी काळजी घेतो तो.
हा? बरोबर आहे. आणि आता मुलगा मी तर म्हणते देवाला की बाबा सगळ्यांना असाच मुलगा मिळो, जो इतकी आईची आज सेवा करतोय. आणि इतकं पुण्य लाभायला पण तसा मुलगा यायला लागतोय ना बरोबर शेवटी. मग बरोबर. आणि आता सर्वांनाच असं वाटतं की पप्पू सारखा तर मुलगाच नाहीये. आजकालची मुलं कशी आहेत बघितली ना, कोणी कॉलर बघतंय. ताट आहे का? हो. हाय कॉलर ताटच आहे. ऑलरेडी टाईट आहे. म्हणजे जे रियालिटी आहे ते समजतं ना. पण आम्ही आता घरात आलो मी तुम्हाला बघितलं ना असं वाटत नाही हो तुम्ही वेगळं आहे, तुम्ही कोणतरी परके आहे. मला पण तसंच तुम्ही तर मला वाटतं. बघितले हो, नाही ना, मला तुम्ही एक- रोज बघता हो. मला. मला पण तर मी असं तुम्हाला वाटायचं पहिल्यांदाच की तुम्ही बघितलं. माझी मैत्रीणच आहे. हा तेच वाटतंय मला. मैत्रिणीसारखंच वाटायचं. बरोबर. हा. कारण आमचं बोलणं तुम्ही व्हिडिओ मध्ये ऐकलं असेल हो ना, ना. आणि तुमचं राहणीमान वगैरे अगदी साधी सिंपल मस्त, तेच हा. मेन आहे. खूप छान वाटलं मला ते. आणि पप्पूचे विचार पण खूप मला पटले. म्हणजे तो कधी बोलायचा ना की पहिला आई वडिलांना सगळ्यांनी, त्याने बरेच आई वडिलांबद्दल कमेंट्स पास केले, ते पण अगदी बरोबर आहे, परफेक्ट आहे. म्हणजे तो कोणत्याही अँगलने मला असं वाटलं नाही की रॉंग आहे. त्याचे सर्व डिसिजन पण बरोबर आहेत. अच्छा. हो. आणि एवढ्या कमी वयामध्ये त्याने एवढं सर्व वैभव म्हणजे हे उत्पन्न केलं, म्हणजे किती मोठं हे. बरोबर आहे. हं? एवढे सगळे आपले नाती गोती हो, रिश्ते हो. सगळे त्यांनी आता जोडले. आणि एवढं स्ट्रगल करून तो वर आलेला आहे. हो हे खूप मोठं गोष्ट आहे. जेव्हा मुलाचं खेळण्याचं वय असतं तेव्हा तो काम करत होता. हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मी तर म्हणते या पप्पूवरून सगळ्या मुलांनी म्हणजे शिकवण घ्यावी की आपण काय करतो. बरोबर. हो. त्याच्यामुळे तुम्हाला हो, पप्पू मला खूप आवडला. आवडला. आणि मी म्हटलं की मी माझी मुलगी याला देईल, पप्पूला देईल. अच्छा. हो. मला भारी आवडला पप्पू. 2 वर्षामध्ये तुम्ही एवढं पप्पूला पास हो. केलं. कारण मी नेहमी व्हिडिओ बघायचे तर म्हणजे काही ना काही वेगळं दिसायचं नाही तेव्हा तुम्हाला म्हणजे आता तुम्ही 2 वर्षापासून बघताय ना, हो. मग पहिल्यांदा तुम्हाला पप्पूची कोणती अशी तुम्हाला गोष्ट आवडली? पप्पूचं जे बोलणं किंवा त्याचं जे राहणीमान, आणि मेन काय आहे की तो म्हणजे असं हे नाही करत आहे कोण गरीब श्रीमंत असं भेदभाव नाही आहे त्याच्यामध्ये. बरोबर. हे मला खूप पटलंय त्याचं. सगळ्यांना समान एका ह्याच्यातच बघतो तो. हे मला त्याचं आणि त्याचं डिसिजन पण म्हणजे निर्णय पण त्याचे बरोबर असतात. बरोबर. हो. तुम्ही तो व्हिडिओ कधी बघितला लग्नाचा? मी लग्नाचा टाकलेला त्यावरून हो, आपण इकडे हो, आलो. हो, हो. तर तुम्ही कधी बघितला व्हिडिओ? तुम्ही ना आई जेव्हा गावी होती बघा, आणि ती पालखी आलेली पालखी आली. आजीच्या हा, घरी. आजीच्या घरी पालखी आलेली. पालख्या म्हणजे आपण 2 आल्या आपले म्हणजे यक्षगान लहान मुलांनी बघा, घरी. लहान मुलांनी आजीच्या घरी लहान हा, मुलं. लहान मुलं आलेले ते पालखी तुम्ही घेऊन. बघितलं? हो, लहान मुलं आलेली पालखी हा. आली. आणि ते देवीला तुम्ही बोललात की हा. यंदा आम्ही पप्पूचं- मस्करीने केलं हो, पप्पूचे. हा, हा. हा. की पप्पूचं लग्न होऊ दे देवी माता. हा. महाकालीला तुम्ही असं बोललात ना. हो. तर कशी मी महाकालीचं भक्त आहे. हा, तर बरोबर. त्यामुळे हा. मला ते इतकं मनाला हे झालं, हार्ट टच म्हणजे एकदम बोलू हा. शकता तुम्ही. हा. तर मी म्हटलं नाही, चला मी दिली मुलगी, यांना दिली, शुभांगी खिरला मी दिली मुलगी. अरे वा. बघा. असं मी मनातच ठरवलं. म्हणजे ते गाणं हो, गाणं हो. तुमच्या मनात असं हो. आलं. कारण तुम्ही तेव्हाच तुम्ही तुमची मुलगी आम्हाला हो, दिली. कारण महाकालीच आम्ही सर्व करतोय ना, आमच्या हा. देवाला महाकालीला आणि बसवलं. महाकालीच आमची कुलदैवत आहे ना. हा. मग किती कुलदैवत पण म्हणजे बघा, आमची तीच आहे. म्हणजे असंच बोलू शकतो आपण की त्या देवीनेच आणलंय तुम्हाला बरोबर. आमच्याकडे. आता तुम्ही बोलत बसताय का आम्हाला पण मुलगी बघायची नाही रे, आहे. हो हो ये. हा. काजल बेटा ये बघू बाहेर. हे बघ पाहुणे आले, जरा चहा वगैरे घेऊन ये. शाळेची प्रोसेस. हो, चहा केलाय मी, राजनीच केला म्हणजे. घे, घे. त्याला ते पहिला चहा छान झाला. कोणी बनवला चहा? काजल. काजल चहा बनवते. हो, काजलला येतं, सर्व येते. आणि आता तुमच्याकडे आल्यानंतर तर ती अजून व्हरायटीज शिकेल ना, बऱ्याच व्हरायटीज सगळं शिकेल. आता बघा, पप्पूने जेव्हा व्हिडिओ टाकला मॅरेजचं, हम्म.
तेव्हा मी माझ्या पण मनात आला की पप्पू चांगलाच मुलगा आहे आणि आपण पण आपल्या मुलीचं आता ठरवणार आहे लग्न, तर आपण एकदा पप्पूशी विचारून बघूया म्हणून मी मेल टाकला पप्पूला. हां, आणि असं मग पप्पूचा पण रिप्लाय आला. मी असं आपलं- आम्ही रिप्लाय म्हणजे ताईला दाखवून मम्मीला हां. दाखवून मी बघितला, बरोबर. फोटो बघितला, हां, डिटेल्स बघितले, करेक्ट, डिटेल्स थोडे मॅच केले आणि सर्व बघितलं. मग बोललो चला यांना कॉन्टॅक्ट नंबर दिला पाहिजे. बरोबर कॉन्टॅक्ट नंबर देऊन मग आम्ही बोललो, बरोबर. एक दुसऱ्याने प्रश्न केला. मग मी बोललो फॅमिलीमध्ये कोण गेलं, फॅमिलीबद्दल विचारलं. मी तुम्हाला मुलीला कॉन्टॅक्ट केला, आम्ही तिच्याशी बोललो, पण मी कधी तिला बघितलं नव्हतं. बरोबर. माझं वाटलं की प्रत्यक्ष जाऊन, कारण आमचं बोलण्यामध्ये थोडं मॅच झालं, बाकी पण सर्व सपोर्ट आहे, सर्व मॅच होतात. फॅमिली पण आवडली मला, तिचं बोलणं आवडलं, तिचं नेचर आवडलं मला, ते इम्पॉर्टंट होतं मला. मेन म्हणजे ती ताईसारखीच वाटली मला बघून. त्याला जे पाहिजे होतं ना तशी ती वाटली त्याला. पण आता हे फर्स्ट टाइम मी तिला बघतोय. त्याच्या अगोदर म्हणजे समोर समोर बघायला पाहिजे कारण ना. बघितल्याशिवाय आपण कसं पुढे ना जाऊ पुढे नाही शकत, जाऊ शकत, बरोबर. काय करू शकतो. बोलणं तर असं ह्याच्यावर आता बघून प्रत्यक्षात बघणं आणि कारण त्यांनी पण मला बघणं खूप हा फरक असतो थोडा. हा. आणि त्यांनी पण मला बघितलं नाही. बरोबर आहे. तर तुम्ही आम्हाला तर नेहमी बघताय ना. हो, मी तर 2 वर्ष बघते तुम्हाला. तुमचं गाव पण भारी सुंदर मस्त अगदी प्रशस्त, पुढे अंगण बिंगण किती घर आमचं बघितलं का तुम्ही? हो, व्हिडिओ मध्ये मग मी तर बघितलं ना आता गाव तुमचा बंगला. हो, तुम्ही पण बंगला रत्नागिरीला तुमचा. फिरायला. हो, मला पण रत्नागिरी बघायचंच आहे. खूप छान आहे, झाडी बिडी मस्त लावली आहे. तसं तर आम्ही डिस्कस छान. केलंय फोनवरती, म्हणजे जेवढं नॉर्मल विचारतं तेवढं नॉर्मल विचारलं. पण बोल ह्याच्यानंतरचे जेवढे डिस्कशन असू ते जेवढे काय असेल फ्युचरचं ते सर्व आपण भेटून बोलूया, दुसऱ्यांना भेटून ठरवूया फ्युचर काय. एक लिमिट पर्यंत आम्ही डिस्कस केलं जेवढं आम्हाला पटत आता होतं. सगळं त्यांचं मॅच झालेलं आहे. आता फक्त त्याने समोर समोर बघायचं होतं. आता तिला मला समजू दे, म्हणजे बघून बरोबर. काय असं फ्युचर, कारण सर्व काय फोनवर नाही होऊ शकत, पण नाही. सर्व ईमेल्स वर नाही होऊ शकत. हो. जेवढं आता हो. नाही, तिने पण सांगितलं की पप्पूने पत्रिका सेंड केली. मग ते पत्रिका आम्ही पण आमच्या बहिणींना विचारलं सगळं, तर ते बरोबर सगळे गुण पण चांगले मिळतात. हा. हा. आपले किती गुण आलेले? किती गुण झाले? 31.5. 31.5. हा. म्हणजे 36 पैकी बरेच गुण इतके ते गुण गुण पण- मिळणं पण हा, बरोबर आहे. इतके पण गुण कोणाकोणाचे मिळत नाही. मिळत नाही. आणि मेन काय झाले, त्या दोघांची पण रास एकच आहे, हा. आहे की नाही? त्यामुळे ते एका राशीवाले पण म्हणजे चांगलं असतं. आता तुम्हाला सांगतो म्हणजे का आता या त्यांचे घरपर्यंत स्वभाव म्हणजे मिळते जुळते असतात असे एका राशीवाले. आणि हा फर्स्टच घर असेल तिकडे आम्ही आलो. हो ना? हो. अजून कोणाच्याच अच्छा, घरी आम्ही ओके. गेलेलो नाही. बघा आमचा आबोबा गेले. मी म्हटलं आपण आला सबस्क्रायबरांच्या आमच्या घरी जातोय असं समजायचं आणि हो. बिंदास जायचं. मग बघा तुम्ही आमच्या आमचा सबस्क्रायबर वर्ग आहात. म्हणाला की तुम्ही आमच्या घरी फर्स्ट टाइम आलात, म्हणजे पहिल्यांदा हा. तुम्ही आलात कोणाच्या तरी असं घरी. मी तिला न विचारता तिने सर्व क्वेश्चनचे आन्सर दिले. मी फक्त काहीच हा. विचारलं नाही. मी बोललो काय असेल म्हणजे मुलींना पाहिजे असतं किंवा मुलांना काय पाहिजे असतं, तर ती Right. स्वतःहून बोलली की पहिले तर तुझी हे असेल की तुझ्या आईची काळजी घेतली पाहिजे. बरोबर. मग ती बोलली की तुमच्या अजून म्हणजे जे रिलेटेड आन्सर होते ना तिने सर्व आन्सर म्हणजे माझ्या न विचारता तिने सर्व सांगून टाकलं मला. बरोबर मी बरोबर. बोललो हिने तर म्हणजे न विचारता सर्व सांगून टाकलं. म्हणजे अच्छा. चांगलं ऑब्झर्व पण करते, तिला माहिती पण नाही की- म्हणून त्याला ती आवडली. म्हणजे तुम्ही एकमेकांची बरोबर एक्झामिन झाले तुमचं सगळं. एकदम झालंय त्यांचं. हा. फक्त समोर समोर बघायचं होतं. बरोबर बरोबर. कारण आम्हीच बोलत होतो ना. मी बोललो पॅरेंट्स मध्ये तुमच्याशी पण बोलायचं होतं. नाही बरोबर आहे. कारण parents भेटले पाहिजे इकडे. Parents भेटले पाहिजे, बरोबर आहे. मला तर आवडली काजल. तुला तुला आवडली? आवडली? तू बोल ना तर आवडली हा, म्हणून. आवडली मला. आवडली ना? आता तुम्ही तिला पण विचारा. काजल तुला आवडलंय. दोघ पण गोरे कोणते चांगले आहेत, आहे की नाही? आणि दोघांची पण असे मन जुळलेली आहेत ना, म्हणजे जुळालेली आहेत असे. आता बघा आम्ही तुमच्याकडे आलो ना, आता तुम्ही पण कधी वेळ काढून आपल्या घरी या. हो ऑफकोर्स. आणि आता परत आम्ही ताईला घेऊन एक विजिट देऊया तुमच्याकडे. बरोबर. चालेल. Anytime. ताईला बघायला आलो ना. ताई आली तर छानच आहे. ती ताई पण सर्व ताई बघितलं. हो, कारण- ताईला पण आवडेल काजल आमची. आवडते. ताई सारखीच आहे ना? पप्पूला आवडली म्हटलं हो, ताईला आवडेल. आणि सेम टू सेम ताई एकदम हो, ditto. ताई सारखीच आहे. ताईसारखे विचार पण चांगले आहेत. हो. तुम्ही काय म्हणतो, बघितलात का व्हिडिओ? कशी वाटली मुलगी दिसली का? पण स्पष्ट दिसली का? स्पष्ट दिसली का नाही दिसली ते माहिती आहे, कारण कॅमेऱ्यात आपण लांब ठेवला होता बरोबर.
आणि आणि आता पहिल्यांदाच कसं बरं नाही वाटत ना आपण कॅमेरा मारायला. आता हा ओमकार आला, पप्पू आला, डायरेक्ट कॅमेरा समोर अरे तोंड दाखवलं डायरेक्ट. हा. असं तर पॉसिबल नव्हतं ना. त्या बापरे ते बोलायचे ते पण बोलले नसते. तर जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी शूट केलं, तुम्हाला दाखवलं सुद्धा की काय होतं कसं होतं. ते चाय पाणीचा प्रोग्राम झालेला आहे आणि आता पुढचं जे काय आहे ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओज आणि ब्लॉग्समध्ये दिसणारच. आणि तुम्ही मला एक सांगा, कमेंट करून सांगा तुम्ही एक्सायटेड आहात का. मी तर खूप एक्सायटेड आहे, मला माझ्या बोलण्यावरून तुम्हाला समजत असेल. आणि मम्मी तुला कसं वाटतंय. मी पण एकदम खुश आहे. आखिर तेरे लड़के की शादी हो रही है, शादी होने वाली है, तो खुशी का माहौल है. तुम्ही पण हॅपी आहात का आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि पुढे काय होणार आहे, पुढे कसं जाणार आहे, आम्ही परत जाणार आहे, कधी जाणार आहे, काय फिक्स करणार आहे, कसं काय होणार आहे, काय खाणार आहे, काय बनवणार आहे, कोणती रेसिपी येणार आहे, सर्व काय आम्ही तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्ये नक्कीच सांगू. कारण तुम्हाला सांगितल्याशिवाय तर हे काय होणार नाही. आणि तुम्ही तर माझ्याबरोबर असणारच आहे. आणि 5-10 जण रेडी राहा लग्नाला किंवा एंगेजमेंट जर पॉसिबल असेल तर तुम्हाला पण बोलवू आम्ही. याल ना, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला कसं वाटतंय आमचे एन्जॉयमेंटबरोबर, तुम्ही एन्जॉय करताय की नाही, तुम्हाला एक्साइटमेंट आहे की नाही, ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि जमल्यास व्हिडिओला लाईक पण करत जा, व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला जमल्यास कमेंट नाही कराच. बघा हक्काने सांगते मम्मी, कराच. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा, कारण हे व्हिडिओ जरा प्रमोट होतील, मला पण जरा छान वाटेल आणि मुलीकडच्यांना पण छान वाटेल. हा. अरे वा, किससे शादी हो रही है शुभांगी की. शुभांगी के लड़के की शादी. ठीक आहे, जरा आम्हाला पण हेल्प करा, व्हिडिओला शेअर करा आणि तुम्हाला कसं वाटतं ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण या आमच्यासोबत अशा या प्रोसेसमध्ये लग्नाच्या. ठीक आहे. आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टसाठी पण एक मोठा थँक्यू. तुमचे कमेंट्स काल एवढे सर्व कमेंट्स ना मी वाचून, म्हणजे किती कमेंट्स आले, मला खूप 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 छान वाटलं. मला जरा हार्ट आणि लाईक देता येत नाही, पण त्यासाठी सॉरी. पण खूप छान वाटलं तुमचं मला रिस्पॉन्स बघून, आणि त्यासाठी पण माझ्याकडून आणि मम्मीकडून आणि पूर्ण शुभांगी कीर फॅमिलीपासून तुम्हाला थँक्यू. बाय बाय. बाय.